तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी झटपट अशी. तर हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे नेहा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर साबुदाणा खिचडीसाठी इथं मी एक आपला जो बटाटा आहे तो सोलून घेतलेला आहे आणि बारीक-बारीक त्याचे काप करून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे शेंगदाणे. तर शेंगदाणे इथं मस्त आपण खरपूस भाजून घ्यायचे आणि साबुदाणा आहे तो रात्रीच मी भिजत घालून ठेवलेला आहे. कमीत कमी 3-4 घंटे आपल्याला मस्त असा साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर एक कांडावरती पाणी ठेवायचं आहे आणि मस्त 3-4 घंटे त्याला भिजत ठेवायचं. तर मस्त आपला साबुदाणा भिजून जातो. तर इथं शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे बाजूला काढून घेते आणि त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. खिचडीसाठी आपल्याला साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला एकदम कमी तेल घ्यायचं आहे, नाहीतर मग आपली खिचडी जी आहे ती अशी ऑइली होते. तर इथं मी जो आपण बटाटा कापून घेतलेला आहे तो बटाटा छान परतून घेतला. त्यामध्ये मी टाकलेलं आहे आपली लाल मिरची पावडर. तुम्ही हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता. त्याच्यानंतर भिजलेला साबुदाणा आणि जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले त्याची छान अशी बारीक पूड मी करून घेतली मिक्सरमध्ये. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि छान आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. या टाईमला गॅस लो ठेवायचा, जेणेकरून आपला साबुदाणा खालून जळू नये, कारण साबुदाणा हा खालून लवकर चिटकून जातो. त्याच्यामुळे गॅस लो फ्लेमवरतीच साबुदाणा खिचडी करायची. थोडासा पाण्याचा शिपका मी वरून घालून घेतला आहे आणि झाकण ठेवून आपली साबुदाणा खिचडी ती शिजण्यासाठी ठेवलेली आहे. अधूनमधून मी परतवत राहत असते. पाण्याचा शिपका वरून याच्याकरता टाकला आहे, त्याने आपली खिचडी छान अशी मस्त मऊ होईल. आणि गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा. तर हे बघा मस्त आपली खिचडी अशी 2 ते 3 मिनटामध्ये मस्त शिजलेली आहे. जे आपल्याला व्हाईट दाणे दिसतात आपले साबुदाण्याचे ते कमी झाले का समजून जायचं आपली खिचडी मस्त मऊ शिजलेली आहे. ते इथं मी देवासाठी आधी नैवेद्य दाखवून देते आपल्या साबुदाणा खिचडीचा आणि त्याच्यानंतर स्वतः घेते, मुलींना देते. तर इथं मस्त मी आपलं ताक केलेलं आहे फोडणीचं. हिरवी मिरची, लिंबू मस्त पिळून घ्यायचं वरती आणि इथं मस्त आपली अशी नरम आणि झणझणीत अशी आपली साबुदाणा खिचडी झाली आहे. खिचडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.